विषय आहे चक्री जुगार मटक्याबाबत. आतापर्यंत आपण मटका हा जुगार म्हणून मानत आलो, बघत आलो, किंवा जुगाराचे क्लब चालवले जातात काही संस्थांकडून. मात्र चक्री नावाचा जो नवीन प्रकार उदयास आलाय, नवीन म्हणता येणार प्रकार जुनाच आहे, मात्र त्याची टेक्निक बदलली गेली. हा चक्री नावाचा जो प्रकार आहे, किमान सातारा शहरामध्ये 100 चक्री चालू आहेत आणि अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये 200 ते 300 चक्री या सातारा जिल्हा पोलिसांच्या नाकावर टिचून चालू आहे. नाकावर टिचून एवढ्यासाठी म्हणायचं, चक्री चालवणी खुल्यापणे म्हणतायत. पोलिसांना हप्ता दिला की विषय सगळा निकाली निघतो. बीट अंमलदाराचा हप्ता वेगळा, ठाणे अंमलदाराचा हप्ता वेगळा, PIचा वेगळा, APIचा वेगळा, DYSPचा हप्ता वेगळा आणि याच्याही परिणाम जाऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा हप्ता वेगळा. त्यामुळं चक्री चालवणारे 2 नंबरवाले छाती डोकून सांगतायत की आमचं कोणच काय वाकडं करू शकत नाही, आमचा हप्ता चालू आहे. आणि या चक्रीच्या चक्रव्यूहामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह कष्ट करणारा कष्टकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात अडकला गेला. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलंय. मात्र ते चक्रीमुळे आत्महत्या झाल्यात आहेत हे कुणीही अधोरेखित करायला मागत नाही. काल परवा या ठिकाणी आत्महत्या झाली ती चक्रीच्या 2 लाखामुळेच झालेली. 2 लाख नुकसानीमध्ये गेले. आणि मग आपण वैमनस्क आल्यामुळं आत्महत्या करतात. नैराश्य निर्माण होतं की आपण जिंकलो नाही, हारलो म्हणून. आणि 2-2 मिनिटाला रिझल्ट देणारा हा चक्री नावाचा प्रकार आहे. हे चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब थांबवणार आहेत की नाही, का त्यांना हप्ता सुरू आहे, हाही प्रश्न महत्वाचा आहे. कारण कुठल्याही स्वरूपाचा 2 नंबरचा हप्ता घेत नसलेला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख साहेबांकडे बघितलं जातं. मात्र जर चक्री चालवणाऱ्यांनी सातारा शहरामध्ये जर 100 चक्री चालू असतील तर तो हप्ता मग SP साहेबांपर्यंत पोहोचतो की काय, असा संशय सर्वसामान्य लोकांनी व्यक्त केला जातोय. ते फक्त आम्ही अधोरेखित करतोय. मूळ मुद्द्यावरती तो हा चक्री चालवणारे जे व्यक्ती आहेत, शिरवळ खंडाळ्यामधला गौरव भगत नावाचा जो आहे तो आणि वाईमधला सलमान बडे, ह्या 2 व्यक्तीच्या चक्रीच्या ID जिल्हाभर किमान 200 ते 300 ID फिरतायत. आणि एका ठिकाणावरून गोळा होणारी रक्कम ही 2 ते 2.5 लाखाच्या घरातली आहे. म्हणजे किमान सातारा जिल्ह्यामध्ये चक्रीच्या जुगारामध्ये प्रतिदिन 2.5 ते 3 कोटीची उलाढाल केली जाते आणि ही रक्कम हवालाद्वारे इतरत्र पाठवली जाते. असा एकंदरीत हा 2 नंबरचा धंदा 1 नंबरपणे राजरोसपणे अगदी दिवसाढवळ्या पोलिसांच्या नाकावर टिचून चालू आहे. याच्यामध्ये सर्वसामान्य मरतात किती, शालेय विद्यार्थी बळी पडतात किती, किती आया बहिणीचे संसार उद्ध्वस्त होतात, कुणाच्या संसाराची राखरांगोळी होती, याचा विचार करणं इतपत शासनाला प्रशासनाला नक्कीच वेळ नाही. मात्र तो वेळ पोलीस प्रशासनाकडे असावा असं आम्हाला वाटतं. कारण सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. दुर्जनाच्या नाशासाठी आणि सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी, हितासाठी उभारलेलं हे पोलीस खातं फक्त पोलीस खातं म्हणून न राहता सातारा जिल्ह्याचं पोलीस खात्यानं या 2 महाभागांच्या गौरव भगत आणि सलमान बडे या दोघांच्या पहिल्या मुसक्या आवळल्या SP साहेब की हे पोपट्यासारखे बोलून सातारा जिल्ह्यातल्या 200 ते 300 ID आणि या चक्री बंद पडणार आहेत. याच्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान थांबणार आहे, कष्टकरी वर्गाचं नुकसान थांबणार आहे, आया बहिणींचा चाललेला सुखी संसार पुन्हा एकदा सुरळीत चालणार आहे. मात्र ही करण्याची धमक असली पाहिजे आणि ती धमक SP साहेब तुमच्या जवळ आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण भल्या भल्यांना तुम्ही स्वतःसारखं सरळ केलेलं आहे. हे चक्रीवाले आणि बकरीवाले तुमच्या पुढं काहीच नाही. मात्र तुम्ही कितीही चांगलं काम करा SP साहेब, समीर शेख साहेब, तुम्ही कितीही चांगलं काम करा, सगळ्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊ शकत नाही हे आम्हाला मान्य. मग तुमच्या खालची यंत्रणा नेमकी करतो काय, तर तुमच्या खालची यंत्रणा जर हप्ता गोळा करत असेल तर हे दिवसादिवस वाढणार आहे. हे थांबवायचं असेल तर खालच्या यंत्रणेचा हप्ता पाहायला बंद करा आणि तरच या चक्रीची दारं बंद होणार आहेत. अन्यथा चक्री चालूच राहणार आहे. आणि हे अगदी अति व्हायला लागलंय, डोक्याच्या वरनं पाणी जायला लागलं. या अनेकांच्या आत्महत्या व्हायला लागत आहे. मात्र ते पडद्यावरती कोण घेत नाही. जिथं विषय गंभीर तिथं RPI खंबीर या उक्तीप्रमाणे आज पुन्हा एकदा आम्ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांना नम्र निवेदन करतोय. ही चक्री जर 1 ते 8 दिवसामध्ये सातारा जिल्ह्यातली पूर्ण बंद नाही झाली, हा जो नाही गौरव भगत आणि सलमान बडे यांच्यावर मोकांतरित कारवाई काही केली नाही, सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा जर यांच्यावर दाखल केला नाही, तर मग मात्र येणाऱ्या 10 ते 11 तारखेपासून SP साहेब आपल्या कार्यालयाच्या बाहेर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात करते. जोपर्यंत या 2 बागड बत्ताशांशी तुम्ही मुसक्या ओळखत नाही, सातारा जिल्ह्यातली चक्री जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण बंद राहणार नाही. तोपर्यंत आमचं चक्री उपोषण असंच सुरू राहील. भले मग तुम्हाला असं वाटायला नको पोलीस प्रशासनाच्या आबरूचे लक्तरे वेशीवर नव्हे तर विधान भवनाच्या पायऱ्यापर्यंत टांगावी लागली तरी बेहतर. मात्र हा चक्रीतून माणसाला बाहेर काढणं काळाची गरज आहे. कारण हा पेन्शनांचा जिल्हा, शिवरायांचा जिल्हा, शिवरायांच्या राजगादीचा जिल्हा, हा जिल्हा आज जुगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. ही बाब ऐतिहासिक साताऱ्याला लांछनास्पद आहे. याची गंभीर दखल घ्यावी हे नम्र निवेदन करतो. राजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे मटकावाला, चक्रीवाला, अरे दारूवाला, अरे क्लबवाला, अरे जुगारवाला, अरे सातारा पोलीस, अरे सातारा एसपी, अरे पालक मंत्री, अरे मटकावाला, अरे मटकावाला, अरे मटकावाला, अरे जुगारवाला, अरे क्लबवाला, अरे दारूवाला, अरे चक्रीवाला, हा चक्रीवाला, सातारा पोलीस, अरे सातारा पोलीस, सातारा एसपी, सातारा एसपी, अरे पालक मंत्री, अरे सायरन मंत्री, अरे पालक मंत्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बेकायदेशीर धंदे बंद करा, बंद करा, बंद करा. चक्रीवाला बंद करा, बंद करा, बंद करा. अरे मटकावाला बंद करा, बंद करा, बंद करा. अरे एसपी साहेब हप्ता घेणं बंद करा, बंद करा, बंद करा. अरे मटकावाला, अरे मटकावाला, अरे मटकावाला, अरे दारूवाला, अरे दारूवाला, चक्रीवाला, चक्रीवाला, अरे जुगारवाला, अरे क्लबवाला, मग सातारा पोलीस, अरे सातारा पोलीस, अरे सातारा एसपी, अरे सातारा एसपी, अरे पालक मंत्री, अरे सायरन मंत्री, अरे पालक मंत्री. सातारा जिल्हा हा शिवरायांची राजगादी म्हणून म्हटलं जातं, मराठ्यांची राजगादी म्हणून म्हटलं जातं. झाले कसं तुम्हाला सांगू का, सातारा जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा, मग त्या शिवरायांच्या बद्दल कुणी टीका टिप्पणी करायचं आणि सातारकरांनी मुख घेऊन गप्प बसायची अशा अवस्था झाली. कोणी यायचं आणि शिवाजी महाराजांची, शंभू महाराजांची, बाबासाहेबांची, सावित्रीमांची बदनामी करायचं, निघून जायचं. पण आम्ही मात्र छाती नको सांगायचं, सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आहे, सातारा जिल्हा शिवरायांचा जिल्हा आहे, सातारा जिल्हा पेन्शनांचा जिल्हा आहे. अजिबात नाही. सातारा जिल्हा हा जुगारांचा जिल्हा आहे, सातारा जिल्हा हा मटकेवाल्यांचा जिल्हा आहे, सातारा जिल्हा हा हिरडेसारख्या जुगाराच्या क्लबचा जिल्हा आहे, सातारा जिल्हा हा दारूबंदी असलेल्या तालुक्यात दारूचा महापूर्ण हडकाचा बंधारा घालणारा जिल्हा आहे. एवढंच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये चक्री नावाच्या जुगारानं जो चक्रव्यूह निर्माण केलेला आहे, जो विळका घातलेला आहे. आमची अपेक्षा होती की सातारा पोलीस किमान चक्रीवाल्यांना ताळ्यावर आणतील. फक्त सातारा शहरामध्ये 100 चक्री आहेत आणि अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये 300 ते 350 चक्री आहेत. एका चक्रीचा 70,000 हप्ता पोलिसांना दिला जातो. हे चक्रीवाला सांगतात, आम्ही सांगत नाही. ही उलाढाल कितीची आहे, एका दिवसाची उलाढाल कितीची आहे. किमान प्रति दिवशी 1.5 कोटी रुपये हवालाद्वारे दुसरीकडे पाठवले जातात आणि चक्री चालवणारे छाती डोकून सांगतात. आमचा बीट अंमलदारापासून, ठाणे अंमलदारापासून, API, PI, DYSP, जीविषा, अगदी विषय आपला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना आमचा हप्ता सुरे छाती डोकपणे सांगतात. नाव फक्त SP साहेबांचं घेत नाही आणि आम्हाला खात्री आहे की SP समीर शेख साहेब
या सगळ्यांना ताळ्यावर आणतील म्हणून आम्ही 8-10 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केला, निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही स्पष्टपणे म्हटलंय SP साहेब, जर तुम्हाला हप्ता भेटत नसेल तर या चक्रीवाल्यांचा लाड बंद करा, हा चक्रव्यूह फोडा. पण आज अखेर एकही चक्री बंद झालेली नाही. त्यामुळं मग SP साहेबांना हप्ता सुरू आहे का काय, असा प्रश्न समाजातून लोक आम्हाला विचारायला लागले. आणि ते फक्त आम्ही RPIच्या माध्यमातून SP साहेबांना विचारतो, जर हा चक्रव्यूह बंद केला नाही तर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्याच्या फादरबॉडीचं युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, सातारा महिला आघाडी तालुकाध्यक्ष रोहिणी माने, सातारा शहराध्यक्ष श्रवण पुनावळे, कोरेगाव तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत कुमारे, याच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, या सगळ्या लोकांना सोबत घेऊन युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे आणि जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा महासचिव आदरणीय शिवाजी मोरे साहेब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत SP साहेबांना जाग येत नाही तोपर्यंत हे मुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करायची. धरणे आंदोलनाचा पहिला दिवस, हा पहिला दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने चाललेलो आहे. आम्हाला समजतंय IT साहेब साताऱ्यात आहे, SP साहेब तुम्हाला हप्ता चालू असेल तर मग जरा IT साहेबांना पण देता का काय याचाही खुलासा करा, नाहीतर सगळे चक्रीवाले स्वतःसारखे सरळ करा आणि पुन्हा एकदा दाखवा सातारा जिल्ह्याचा SP हा नुसता SP नाही तर सातारा जिल्ह्याचा SP समीर शेख हा सिंगम आहे, हे सर्वसामान्यांना कळू द्या. अरे सगळीच म्हणतात चुलबुल पांडे आहे, सगळीच म्हणतात दबंग आहे. समीर शेख साहेब तुम्ही दबंग आहे, तुम्ही चुलबुल पांडे, तुम्ही सिंगम आहे, पुन्हा एकदा दाखवून द्या. चक्रीवाले तुमची खिल्ली उडावतात म्हणून आमची विनंती आहे. आणि त्या विनंतीसाठी या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. आंदोलनाचा पहिला दिवस आहे म्हणून आमची मागणी आहे मटकावाला, अरे मटकावाला, मटकावाला, जुगारवाला, दारूवाला, क्लबवाला, जुगारवाला, चक्रीवाला, सातारा पोलीस, सातारा SP, अरे पालकमंत्री, अरे सायरन मंत्री, हाय काय नाही काय याचं उत्तर SP साहेबांनी द्यावं. जय भीम, जय भारत, जय शिवराय.